MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। संत ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान जे आहे ते फलटणच्या दिशेने होत आहे आणि आता जर पाहिलं तर आपण जो माऊलीचा जो रथ आहे तो वडजलच्या पण पुढं आलेला आहे। वडजल हे गाव आहे आणि या गावाच्या पुढं संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी जे आहे ती आता तरडगाव या ठिकाणाहून रवाना झाली आहे आणि आता जर पाहिलं तर मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ठिकठिकाणी हा रथ थांबवून माऊलीच्या रथाचं, माऊलीच्या पादुकांचं हे जे दर्शन घेतलं जात आहे। त्यामुळं आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येनं भाविक हे या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या पादुकांचं या ठिकाणी दर्शन घेत आहेत आणि देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। आणि आता जर पाहिलं तर फलटणचा हा जो आजचा मुक्काम आहे तो असणार आहे आणि याच अनुषंगानं एक दिवसाच्या मुक्कामानंतर ही बरडच्या दिशेनं ही जी माऊलींचं रवाना होणार आहे। एकूणच पाहिलं तर आकर्षक अशी सजावट या रथाला केलेली पाहायला मिळत आहे आणि काही अंतरावर हा रथ जो आहे तो थांबवला जात आहे आणि याच ठिकाणी काही अंतरावरून हा पुन्हा एकदा फलटणच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पूर्णपणे वारकरी भाविक जे आहेत ते या ठिकाणी पूर्णपणे भक्तीमध्ये तल्लीन झालेले एकूणच पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन सुशांतसह संतोष नलावडे, TV9 मराठी, फलटण, सातारा। MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।